ऑनलाईन क्लासेसचा सध्या ट्रेंड आहे. ज्याप्रमाणे ऑनलाईन क्लासेस शिकणाऱ्यांची संख्या वाढत आहे, त्याच प्रकारे ऑनलाईन क्लासेस शिकवणाऱ्यांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे आणि ती नक्कीच वाढली पाहिजे, कारण या फील्डमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटीज आणि छानसा इन्कम जो आहे तो जनरेट होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट बिझनेस टूर घेणार आहोत की कशा प्रकारे हा व्यवसाय आपण चालू करू शकतो, चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो, कोणते स्टेप्स आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहेत. तर सगळा डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सोबतच लास्टला मी तुम्हाला ऑनलाईन कोचिंग वर्सेस फिजिकल कोचिंग मधला डिफरन्स जो आहे तो एक्सप्लेन करणार आहे. तर आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल व्हिडिओज बनवत असतो. त्यामुळे अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर मला बरेच रिक्वेस्ट येत होते की मॅडम तुम्ही ऑनलाईन क्लासेस कशा प्रकारे घेता, कोणतं सॉफ्टवेअर किंवा कोणता ॲप तुम्ही यूज करताय आणि लिंक जी आहे ऑनलाईन क्लासची ती जनरेट करता, बरं ती लिंक फ्री आहे का पेड आहे, बरं त्याच्यामध्ये कोणते कंट्रोल्स आहेत का. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये देणार आहे. तर बऱ्याच जणांचे डाऊट्स असतील. तर आता ऑनलाईन क्लासेस दोन प्रकारचे असतात, विथ फेस आणि विदाऊट फेस. म्हणजे तुमचा चेहरा दिसणारा तो असतो विथ फेस, आणि सेकंड ऑनलाईन कोचिंग असतो त्याच्यामध्ये विदाऊट फेस, ज्याच्यामध्ये तुमचा चेहरा दिसत नाही, फक्त आणि फक्त तुमच्या कम्प्युटरची किंवा तुमच्या मोबाईलची स्क्रीन जी आहे तर ती विजिबल होते. अजून एक याच्यामध्ये मुद्दा मला मेन्शन करावासा वाटतो की काही ऑनलाईन कोर्सेस असतात जे तुम्ही मोबाईलवरून सुद्धा घेऊ शकता. तर त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आज डिटेलमध्ये पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तर मी तुम्हाला डिरेक्टली माझ्या मोबाईलच्या आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवरती नेणार आहे आणि कशा प्रकारे ऑनलाईन क्लासेस आपण चालू करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला मी एक लिस्ट देणार आहे की कोणते क्लासेस मेजरली तुम्ही ऑनलाईन बेसिसवरती घेऊ शकता. आणि तुमच्याकडे जर कोणते क्लासेस असतील जे तुम्हाला ऑनलाईन टर्न करायचे असतील तर प्लीज त्याची लिस्ट जी आहे तर ती मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ऑनलाईन कोचिंगमध्ये तुम्हाला एक बेनिफिट असतो की ऑनलाईन कोचिंग तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंटमधून चालू करू शकताय. ऑनलाईन कोचिंगसाठी तुम्हाला फक्त एक ॲक्टिव्ह इंटरनेट कनेक्शन आणि तुमचा एक डिव्हाइस प्रॉपरली असले पाहिजेत. इझिली तुम्ही ऑनलाईन कोचिंग चालू करू शकता. आणि कम्पेअर्ड जर तुम्ही फिजिकल एखादी इन्स्टिट्यूट किंवा अकॅडमी जर चालू करत असाल तर त्या स्पेसचं ओव्हरऑल तुम्हाला रेंट असेल तर ते द्यावं लागेल. तिथला मेंटेनन्स जो असेल, इलेक्ट्रिसिटी असेल किंवा तिथे काही डिव्हाइसेस तुम्हाला लागणार आहेत तर ते चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील. तर हा डिफरन्स आहे. इथे तुम्हाला फिजिकलमध्ये कॉस्ट जी आहे तर ती इन्क्रीज होणार आहे, इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती इन्क्रीज होणार आहे. आणि ऑनलाईनमध्ये जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंट तुमची झिरो इन्व्हेस्टमेंटपासून चालू करू शकता. आता जे कोचिंग सेंटर्स किंवा जे अकॅडमीज ॲक्च्युअलमध्ये फिजिकली काम करत आहेत, फिजिकली एखादी गोष्ट शिकवत आहेत, तर ते ऑनलाईनवरती टर्न होऊ शकतात. ऑनलाईनवरती टर्न झाल्यानंतर तुम्हाला जास्त ऑडियन्स किंवा जास्त स्टुडंट्स तुमच्या कोर्ससाठी मिळणार आहेत. जर तुम्ही फिजिकल एखादी इन्स्टिट्यूट चालू करताय तर त्या लिमिटेड एरियामधले स्टुडंट्स तुमच्याकडे तो कोर्स शिकण्यासाठी येऊ शकतात. पण जर तुम्ही ऑनलाईन एखादी इन्स्टिट्यूट चालू करू शकताय तर तुमची लँग्वेज येणारे सगळी लोक तुमच्याकडे एनरोल करू शकतात. फॉर एक्झाम्पल आपल्या ग्राफिक्सचा क्लास आहे, तर माझ्या ग्राफिक्सच्या क्लासेसमध्ये बऱ्याच लांबून म्हणजे 2 बॅचेसमध्ये बघितला तर एका बॅचमध्ये दुबईवरून, एका बॅचमध्ये अमेरिकेवरून सुद्धा स्टुडंट्सने जॉईन केलेलं आहे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. जशी टेक्नॉलॉजी बदलते, जसे टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्स फीचर्स येतात तर आपण आपल्या व्यवसायामध्ये वापरले तर नक्कीच आपण फास्ट आपण सक्सेसकडे जाऊ शकतो. खूप मोठ्या गोष्टी लगेच आपण अचीव करू शकतो. फक्त बदलत्या टेक्नॉलॉजीप्रमाणे आपल्याला स्वतःमध्ये आपल्या एज्युकेशनमध्ये सुद्धा थोडासा बदल जर घडवला आणि या गोष्टी जर पॉसिबल केल्या तर नक्कीच बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी सुद्धा पॉसिबल होणार आहेत. सगळ्यात पहिला मी माझा ब्राउझर जो आहे तर तो ओपन करते. ब्राउझर ओपन केल्यानंतर मी सगळ्यात पहिला व्हॉट्सॲप ओपन करते नेहमीच ज्यावेळी ऑनलाईन लेक्चर घेणार असते त्यावेळी, कारण जी लिंक मी जनरेट करते गुगल मीटची तर ती मला व्हॉट्सॲप थ्रू माझ्या स्टुडंट्सना शेअर करायची असते. तर व्हॉट्सॲप वेब तुमच्या कम्प्युटरमध्ये कसा इन्स्टॉल करायचा किंवा कसा ओपन करायचा तर ते मी डिटेलमध्ये हवं असेल तर व्हॉट्सॲप वेब म्हणून मेसेज करा, त्याच्यावरती एक डेडिकेटेड व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन. त्यानंतर नेक्स्ट विंडो मी ओपन करते. तर याच्यामध्ये मला माझा गुगल मीट जो आहे तो चालू करायचा. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, सर्चमध्ये गुगल मीट जे आहे तर ते सर्च करायचं आहे. गुगल मीट याच्यासाठी कुठलाही ॲप किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची गरज नाही आहे. गुगल मीट सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला गुगल मीट ऑनलाईन व्हिडिओ कॉल्स, मीटिंग्स अँड कॉन्फरन्सेस फर्स्टच ऑप्शन आहे तर तो ओपन करायचा आहे. मी क्लिक करते त्याच्यावरती.
ठीक आहे. तर ही माझी अशी स्क्रीन ओपन झाली जी की माझ्या गुगल मीटची होम स्क्रीन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे न्यू मीटिंगचा आणि त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे क्रिएट अ कोड ऑर लिंक. तर मी तुम्हाला सजेस्ट करते जर तुम्ही मीटिंग स्वतः घेणार असाल तर तुम्ही न्यू मीटिंगचा जो ऑप्शन आहे तर तो ओपन करा. इथून तुम्ही मीटिंग जी आहे तर ती स्वतः क्रिएट करू शकता आणि जर कोणी इतरांनी केलेली मीटिंग असेल त्याचा कोड किंवा त्याची लिंक असेल तर ती इथे एंटर करून तुम्ही दुसऱ्यांच्या मीटिंगमध्ये जॉईन करू शकता. तर आपण करूयात न्यू मीटिंगवरती क्लिक. न्यू मीटिंगवरती क्लिक केल्यानंतर 3 ऑप्शन्स येतात. पहिला ऑप्शन आहे क्रिएट अ मीटिंग फॉर लेटर, म्हणजे नंतरसाठी एखादी मीटिंग आहे तर ती क्रिएट करून ठेवा. त्यानंतर स्टार्ट अन इन्स्टंट मीटिंग आणि तिसरी आहे शेड्यूल इन अ गुगल कॅलेंडर. तर मोस्टली जर तुमचं लेक्चर 3 वाजता असेल तर 2:55ला तुम्ही ही जी लिंक असेल तर ती क्रिएट करू शकता आणि तुमच्या स्टुडंट्समध्ये सर्क्युलेट करू शकता. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की स्टार्ट अन इन्स्टंट मीटिंगचा जो ऑप्शन आहे तर तो तुम्ही सिलेक्ट करा. म्हणजे लगेचच्या लगेच तुमची मीटिंग जी आहे तर तुम्ही क्रिएट करणार आहात आणि चालू करणार आहात. तर मी स्टार्ट अन इन्स्टंट मीटिंगवरती क्लिक करते. आता ही अशी स्क्रीन दिसते मला ज्यामध्ये मी स्वतः दिसणार आहे. सोबतच माझी स्क्रीन वगैरे मी सगळं माझ्याकडे होस्ट कंट्रोलचे सगळे ऑप्शन्स आहेत तर ते मी नंतर इथे सेट करणार आहे. तर सगळ्यात पहिला ही जी आहे तर ती आहे आपल्या मीटिंगची लिंक. ठीक आहे. सिम्पली ही लिंक तुम्ही कॉपी केलीत तर ही लिंक तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवरती फॉरवर्ड करू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय काय सेटिंग्स अजून करायचे तर ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. जर तुम्हाला फेसलेस व्हिडिओज बनवायचे असतील किंवा फेसलेस लेक्चर्स घ्यायचे असतील इथे तुम्हाला खाली बॉटमला, ठीक आहे, इथे तुम्हाला बॉटमला कॅमेरा ऑफचा ऑप्शन दिला आहे. ठीक आहे. कॅमेरा ऑफ केला तर तुम्ही दिसणार नाही आहात, तुमचा फक्त आवाज जाणार आहे. इथे तुम्हाला माईकचा ऑप्शन दिलेला आहे. तर तुम्ही माईक पण ऑफ केला तर तुमचा माईकसुद्धा आता ऑफ झाला आहे. रेड साईन्स इंडिकेट्स की तुमचे माईक्स आणि तुमचा कॅमेरा जो आहे तो ऑफ आहे. आणि जर तुम्ही ऑन केलात तर अशा प्रकारे तुमचा आवाज विजिबल होणार आहे. सोबतच तुमचा कॅमेरा जो आहे तर तो सुद्धा विजिबल होणार आहे. तुम्ही स्वतः दिसणार आहात. ठीक आहे. तर तुम्ही अकॉर्डिंगली चूज करायचं की तुम्हाला कशा प्रकारे लेक्चर्स जे आहेत तर ते कंडक्ट करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन तुमच्याकडे येतो तो म्हणजे इकडे कॉर्नरला सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे हा जो लॉकचा ऑप्शन आहे ना, इथे होस्ट कंट्रोल्स नावाचा ऑप्शन आहे. सेम ऑप्शन तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा अवेलेबल होणार आहे होस्ट कंट्रोल्स नावाचा. ठीक आहे. होस्ट कंट्रोल्सवरती यायचं आहे आणि इथे तुम्हाला आता काही परमिशन्स द्यायचे आहेत होस्ट कंट्रोलवरती. सगळ्यात पहिला हा जो होस्ट कंट्रोल आहे तर तो मी ऑन करते. ठीक आहे. म्हणजे जे कंट्रोल्स आहेत माझ्या मीटिंगचे तर ते मी ऑन करते आणि त्या अकॉर्डिंगली मी कंट्रोल्स देणार आहे. तर सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे लेट एव्हरीवन. ठीक आहे. सगळ्यात पहिला ऑप्शन आहे लेट एव्हरीवन. माझा कॅमेरा मी फक्त ऑफ करते. तर सगळ्यात पहिला ऑप्शन आहे लेट एव्हरीवन. तर लेट एव्हरीवन शेअर देअर स्क्रीन. तुमचे जे स्टुडंट्स आहेत ते त्यांची स्क्रीन शेअर करू शकतात का? जर येस असतील तर येस करा. मला नको आहे, मला डिस्टर्ब होणार आहे जर माझा लेक्चर चालू असताना कोणी जर दुसऱ्यांनी स्क्रीन शेअर केली तर, त्यामुळे मी ऑफ करते. चॅट मेसेजेस पाठवू शकतात नक्कीच. मेसेजेसचा ऑप्शन वेगळाच आहे त्यामुळे चॅट मेसेजेस आणि रिॲक्शन्स जे आहेत थम्सअप असेल म्हणजे एखादा पॉईंट त्यांना समजला आहे का हे सांगण्यासाठी ते थम्सअप करतात किंवा नाही समजला तर थम्स डाऊन पण करतात. तर त्या अकॉर्डिंगली रिॲक्शनचा ऑप्शनसुद्धा ऑन असू देत. त्यानंतर टर्न ऑन देअर मायक्रोफोन. म्हणजे तुमचे स्टुडंट्स बोलू शकतात का लेक्चर दरम्यान. तर तुमच्याकडे लिमिटेड स्टुडंट्स असतील 2 ते 10 स्टुडंट्सपर्यंत तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्ही मायक्रोफोन्स ऑन करू शकता. पण जर तुमच्याकडे जास्त स्टुडंट्स असतील तर मी सजेस्ट करते की मायक्रोफोन्स ऑफ करा. कारण कधी कधी असं होतं की खूप जणांचे बाय मिस्टेक माईक जो आहे तो ऑन होतो आहे आणि ज्यावेळी तुम्ही टीचिंग करत असता शिकवत असता त्यावेळी तुम्हाला ते डिस्टर्ब होतं. सोबतच इतर स्टुडंट्सना सुद्धा डिस्टर्ब होतं. त्यासाठी तुमचा मायक्रोफोन जो आहे तो इनिशियल स्टेजला ऑफ ठेवा आणि त्यानंतर लास्टला तुम्ही 10 मिनिट्स हा जो मायक्रोफोन आहे तो पुन्हा ऑन करू शकता. त्यांचे काय डाऊट्स असतील तर ते विचारू शकता. त्यानंतर टर्न ऑन देअर व्हिडिओज. त्यांचे व्हिडिओज ऑन ठेवायचे आहेत का? म्हणजे तुमचे जे स्टुडंट्स आहेत तर ते तुम्हाला दिसणार आहेत का? तर तुम्हाला इथे ऑफ करायचं आहे. जर ऑन करायचं असेल तुम्ही योगाचे वगैरे क्लासेस घेताय, फिजिकल ॲक्टिव्हिटीचे काही क्लासेस घेताय तर तुम्हाला तुमचे स्टुडंट्स दिसले पाहिजेत. तर त्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओचा ऑप्शन ऑन ठेवायचा आहे. पण जर तुम्ही स्क्रीन शेअर वगैरे करणार असाल, लॅपटॉपवरती काहीतरी शिकवणार असाल तर तुम्ही त्यांचे व्हिडिओज जे असतील तर ते ऑफ ठेवू शकताय. ठीक आहे. मी मिनिमाइज करते आणि त्यानंतर लास्टला मला एक ऑप्शन मिळतो आहे इथे. तर तो म्हणजे मीटिंग ॲक्सेस टाईप. ओपन असेल किंवा ट्रस्टेड असेल. जर ट्रस्टेड असेल तर मीटिंगमध्ये मला स्टुडंट्सना अलाव करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे एखादी लिंक मी पाठवली स्टुडंट्सना, त्या लिंकवरती त्यांनी क्लिक करून जर मीटिंगमध्ये एंटर करताय तर मला ॲप्रुव्हल द्यावं लागेल, कन्फर्म म्हणावं लागेल की तुम्ही मीटिंगमध्ये एंटर करू शकता.
आणि जर मी इथे ओपन ठेवली तर विदाऊट अप्रुव्हल फक्त लिंकवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली ते माझ्या मीटिंगमध्ये जॉईन करणार आहेत. जर तुमच्याकडे जास्त स्टुडंट्स असतील तर मी सजेस्ट करते की तुम्ही ओपन ठेवा, आणि जर कमी स्टुडंट्स असतील तर तुम्ही ट्रस्टेडसोबत जाऊ शकता. प्रत्येकाची एंट्री जी आहे तर ती तुम्हाला अप्रुव्हल करावी लागणार आहे. ठीक आहे, तर होस्ट कंट्रोल्समध्ये हे सगळे कंट्रोल्स आहेत तर मी केलेत. मी आता याला स्टॉप करते. ठीक आहे, त्यानंतर इथे मला काय करायचं आहे, आता मला शिकवायचं आहे. काय शिकवायचं आहे मला, तर मी कॅनवाचे क्लासेस घेते ग्राफिक डिझायनिंगचे. ठीक आहे, तर इथे माझा कॅनवा मी ओपन करते नेक्स्ट विंडोला. ठीक आहे, हा जो कॅनवा आहे तो ओपन करते. तर माझ्या स्टुडंट्सना ही जी स्क्रीन आहे तर ती दिसली पाहिजे. मी काय करते या स्क्रीनवरती तर दिसलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी एखादी डिझाईन बनवते, ही डिझाईन बनवते तर डिटेलमध्ये मी कशा टाईपमध्ये काम करते हे मी इथं हा सी कसा घेतला, हा पेन कसा घेतला, पोझिशन कशी सेट केली, तर हे मला सगळं स्टुडंट्सना शो करायचं आहे. त्यासाठी मी काय करणार, सिम्पली माझ्या गुगल मीटवरती जाणार आणि इथे मला खाली एक ऑप्शन दिलेला आहे, एक ॲरो दिसतो तुम्हाला इथे. ठीक आहे, हा जो ॲरो दिसतोय हा ॲरो, तर या ॲरोवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, प्रेझेंट करायची आहे तुमची स्क्रीन. तर त्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर 2-3 ऑप्शन्स येतात. पहिला ऑप्शन येतो आहे की तुमचा टॅब, क्रोम टॅब जो आहे तर तो शेअर करा, विंडो शेअर करा किंवा एंटायर स्क्रीन करा. मी सजेस्ट करते की एंटायर स्क्रीन तुमची जी आहे तर ती शो करा. एंटायर स्क्रीनवरती क्लिक करायचा, ही स्क्रीन दिसेल तुमची. ठीक आहे, ह्या स्क्रीनवरती एकदा क्लिक करा आणि इथे मग तुम्हाला शेअरचा ऑप्शन येतो आहे खाली. हा जो ऑप्शन आहे तो शेअरचा आहे, त्याच्यावरती सिम्पली क्लिक करा. ठीक आहे, तर आता तुम्हाला इथे ऑप्शन येईल, तुमची जी स्क्रीन आहे तर ती स्टुडंट्सना विजिबल होत आहे. ठीक आहे, मी हा पार्ट फक्त हाईड करते. तर तुम्हाला हे जे तुम्ही शिकवता इकडे, हे जे तुम्ही शिकवता इथे, हे सगळं तुमच्या स्टुडंट्सना शो होणार आहे. ठीक आहे, तर डिटेलमध्ये तुम्ही कोणता पार्ट झूम इन केला तर तो स्टुडंट्सना शेअर होणार आहे. हा पार्ट तुम्ही कसा घेतला, ठीक आहे, हे जर तुम्हाला दाखवायचं असेल, याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, इफेक्ट्समध्ये तुम्ही गेला ते दाखवायचं असेल तर झूम इन करा तुमची स्क्रीन. ऑटोमॅटिकली ही जी स्क्रीन आहे तर ती स्टुडंट्सना इकडे या मीटिंगमध्ये शेअर होणार आहे. स्टुडंट्सचे काय रिस्पॉन्सेस असतील तुम्ही स्टुडंट्सना कंटिन्युअसली विचारू शकता की सगळ्यांना स्क्रीन दिसते, आवाज येतो आहे, तर ते त्यांचे रिस्पॉन्सेस जे असतील तर ते तुम्हाला इथे शेअर करू शकतात. आणि जर तुम्हाला आता प्रेझेंट करायचं, स्टॉप करायचं आहे, ठीक आहे, म्हणजे मीटिंग पॉज करायची आहे, इथे तुम्ही येऊ शकता आणि ते प्रेझेंट समथिंग एल्स किंवा स्टॉप प्रेझेंटिंग, जे प्रेझेंटेशन तुमचं स्टॉप पण करू शकता. ठीक आहे, तर अशा टाईपमध्ये तुम्ही क्लासेस घेऊ शकता. तर मी ग्राफिक्सचे क्लासेस घेते, तर मी क्लासेस कसे घेते तर ते दाखवते तुम्हाला. तर ही माझी स्क्रीन आहे, कलर मी ब्लॅकच ठेवते और एक व्हाईट घेते. ठीक आहे, तर मी अशा टाईपमध्ये क्लासेस घेते, त्यामुळे मला फक्त माझी स्क्रीन शेअर करायची असते. तर मी स्टुडंट्सना सांगते की एलिमेंट्समध्ये जा, इथे एलिमेंट्स असतात, एलिमेंट्समध्ये जा, एलिमेंट्समध्ये सिम्पली सर्च करा. काय सर्च करा, एखादा एलिमेंट सर्च करा. फॉर एक्झाम्पल गोल पॉइंटिंग हे सर्च करा. ठीक आहे, तर त्या अकॉर्डिंगली मला इथे सजेशन्स देतात. गोल पॉइंटिंगचे काही फोटोज, ग्राफिक्स, व्हिडिओ सगळा पार्ट मला विजिबल होतो आहे. तर मी काही फोटोज घेते आणि इथे मी माझ्या पेजवरती ॲड करते. एक फोटो मी इन्सर्ट केला माझ्या पेजवरती. एखादा पार्ट डिटेलमध्ये स्टुडंट्सना दाखवायचा असेल तर तो मी झूम करते सो दॅट इझिली तो लक्षात येतो. ठीक आहे, आता हा इमेज आहे, या इमेजचं मला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे. ठीक आहे, इथे मला रिमूव्ह बीजीचा ऑप्शन आहे. स्क्रीन झूम इन करा. ठीक आहे, स्टुडंट्सना तुमचा जो कन्सेप्ट आहे तर तो व्यवस्थित समजला पाहिजे, त्याच्यासाठी मॅक्झिमम एफर्ट्स तुमचे त्याच्यामध्ये पुट करा. ठीक आहे, बीजी रिमूव्हरचं ऑप्शन आहे इथे, स्क्रीन झूम इन करा आणि मग बीजी रिमूव्हर अशा टाईपमध्ये तुमचा जो बॅकग्राऊंड आहे तर तो रिमूव्ह झाला. मार्जिन्स याच्या ज्या आहेत तर त्या कमी करा. ठीक आहे, अशा टाईपमध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन तुम्ही फॉर एक्झाम्पल ही तुमची एक हे आहे, टेक्स्ट आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिंग ॲड करायचे. आता स्पेसिंगचा ऑप्शन इथे आहे, तो कुठे आहे, कसा दाखवणार, झूम इन करणार. हा आहे तुमचा स्पेसिंगचा ऑप्शन. ठीक आहे, स्पेसिंगवरती क्लिक करा. लेटर स्पेसिंग आणि लाईन स्पेसिंग दोन्ही तुम्ही इथे देऊ शकता. ठीक आहे, बरोबर. तर लेटर स्पेसिंग कसा असतो आहे, ॲक्च्युअलमध्ये दिसतो आहे मला आता खाली लेटर स्पेसिंग इन्क्रीज होतो आहे. ठीक आहे, लाईन स्पेसिंग कसा असतो ॲक्च्युअलमध्ये दिसतो आहे मला, लाईन स्पेसिंग जो आहे तर तो माझा इन्क्रीज होतो आहे. ठीक आहे, तर हे जे डिटेल्स असतील तर ते तुम्हाला ऑनलाईन लेक्चरमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं. जर तुमचे रिव्ह्यूज चांगले असतील ऑनलाईन कोचिंगबद्दल, ऑनलाईन टीचिंगबद्दल, तर नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त स्टुडंट्स जे आहेत तर ते एनरोल करणार आहेत तुमच्या कोर्ससाठी. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल माझेच तुम्ही जर ग्राफिक्सचे कोर्सेस बघितलात
तर तुमच्या लक्षात येईल की ऑल ओव्हर महाराष्ट्र, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की दुबई अमेरिकेवरून सुद्धा स्टुडंट्स एनरोल केलेले आहेत. तर त्यामुळे मला थोडंसं सोयीस्कर वाटतं. मला कुठल्याही प्रकारची कॅपिटल मी इथे इन्व्हेस्ट नाही केलेली. फक्त इथे मला माझा एक डिव्हाइस लागतो, एक ॲक्टिव्ह इंटरनेट कनेक्शन, आणि दॅट्स इट. तर नक्कीच जर माझे व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला मेसेज करा. तुम्ही कोणता व्यवसाय ऑनलाईन करू इच्छिता तर तो मला तिथे कमेंटमध्ये मेसेज करा. मी नक्कीच त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ मला बनवता आली तर नक्कीच त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. आणि आय होप ही व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह होती. जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आतापर्यंत चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप थँक्यू.